आर्णीच्या शेंदूर सणीत दूषित पाणी पुरवठ्यामुळे 19 जणांना अतिसाराची लागण, शाळेच्या इमारतीत रुग्णांवर उपचार, ग्रामपंचायतकडून दूषित पाणी पुरवठा झाल्याचा आरोप। शेंदूर सणी येथील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीतून दूषित पाणी पुरवठा केल्याने 19 जणांना अतिसाराची लागण झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून गावात अतिसाराची लागण सुरू आहे। आरोग्य कॅम्पमध्ये एकूण 84 रुग्णांची तपासणी केली असून त्यापैकी 19 जणांना अतिसाराची लागण आहे। जिल्हा परिषद शाळेतील आरोग्य कॅम्पमध्ये त्यांना भरती करण्यात आले। पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने गावात दूषित पाणी पुरवठा झाला। त्यामुळे दूषित पाणी पिल्याने नागरिकांना शौचालय, उलटी, मुरडा मारून पोट दुखणे हे लक्षण सुरू झाल्याने नागरिकांना लोणबेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, परंतु रुग्णांची संख्या जास्त असल्याने स्थानिक जिल्हा परिषद शाळेत रुग्णांवर उपचार सुरू केले जाते। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून 19 जणांना भरती करून त्यांच्यावर अतिसाराचा उपचार सुरू आहे। 1 वर्ष झालं 4 ठिकाणी लिकेज आहे। त्या लिकेज मधून पाणी पाईपलाईन मध्ये येते, वॉटर सप्लाय मध्ये, आणि त्याच्यामुळे शेंदूर सणीत कमीत कमी 90% लोक म्हणजे फूड पॉयझन झालं आणि बिमार पडले। मी डॉक्टर समृद्धी कैलास राठोड आहे, PSC लोणबे इथली द्वितीय वैद्यकीय अधिकारी। शेंदूर सणी इथे जास्त तर पेशंट अतिसाराचे आढळून आले होते। 9 तारखेला आधी तर लसीकरण होतं, त्यामध्ये असं आढळून आलं की पेशंटची तब्येत वाढत चालली आहे, संडास, मुरडा येणं, तसंच उलटी, मम वाटणं, त्यामुळे असून कॅम्प लावला होता। त्यात असं आढळून आलं की इथलं जे ग्रामपंचायतचं पाणी जे नाही का पाईप वाटे गावात जाते, ती पाईपलाईन फुटलेली होती। वारंवार आम्ही ग्रामपंचायतवाल्यांना, आमच्या टीमनी पण त्यांना सतर्क केलं, पण त्यांनी थोडा दुर्लक्ष केलं। आता त्यांचं काम चालू झालं आहे। त्या सांडपाणीमुळे त्यांचं पिण्यात गेल्यामुळे हे सगळी घटना घडली आहे। तरी पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून जेवढं होते तेवढं प्रयत्न करून सेवा देण्याचा